ताई नमस्ते. 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 आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सुजाता पुरुषोत्तम शेंडे, मुक्काम सावळी, पोस्ट रिधोरा, तहसील काटोल, जिल्हा नागपूर. बरं, आपल्याला आरोग्याचा कोणता त्रास होता? मला म्हणजे डोकं दुखत होतं माझं खूप. डोकं दुखत होतं. हां, डोकं आणि हा त्रास कधीपासून होता तुम्हाला? हा त्रास मला 2-3 वर्षापासून होता. 3 वर्षापासून त्रास होता. हो हो मग आपण दवाखाने वगैरे केले असाल? हो, दवाखाने केले. बरं, मग त्या दवाखान्याचा काही रिझल्ट तुम्हाला? नाही नाही, तरी डोकं दुखतच होतं. डोकं दुखत होतं? हो हो. पूर्ण डोकं दुखायचं का? नाही, पूर्ण नाही, इथून असं म्हणजे अर्धं डोकं तुमचं अर्धं, दुखत हां, होतं? मागे बरं, मागे. मग आपण हे तुम्ही मग हे धन्वंतरीचं औषध सुरू केलं, बरोबर आहे? हो हो. याच्यामध्ये काय काय सुरू केलं तुम्ही? याच्यामध्ये मी इमोरिज, इमोरिज, निरोरिज ज्यूस आणि निरोरिज कॅप्सूल. हां. बरोबर आहे. तर हे औषध सुरू केल्यानंतर आयुर्वेदिक औषध, हं. तर तुम्हाला किती दिवसांनी रिझल्ट जाणवला? मला 8च दिवसांनी म्हणजे दुखणं कमी झालं. दुखणं 8 दिवसांनीच कमी 8 झालं? दिवसांनीच कमी झालं. वा वा, म्हणजे हा तर एकदम चमत्कारिक रिझल्ट आला तुम्हाला. बरोबर आणि आहे. पूर्ण औषध खाल्ल्यानंतर पूर्ण मागे मानेपर्यंत दुखत होतं, ते पूर्ण बंद झालं. पूर्ण बंद झालं? हा. बरं, आता औषध घेऊन किती दिवस झाले आहे? आता 1 महिना झालाय. 1 महिना झाला आहे. हं. आणि आता तुमचा रिझल्ट कसा काय? आता दुखत वगैरे नाही माझं. आता काहीच दुखत नाही नाही? नाही नाही. म्हणजे धन्वंतरीच्या औषधावर तुमचा पूर्ण विश्वास बसलाय? पूर्ण 100%. 100% विश्वास बसला? हो हो. हां, तर हे शेंडे भाऊ आहे. नमस्कार. भाऊ नमस्ते जी. तुम्हाला काय वाटते हा रिझल्ट? रिझल्ट हा चांगला 100% आहे आणि ताईला चांगला रिझल्ट आला? हो हो, आम्ही याच्यापासून चांगला आराम मिळाला. आराम मिळालेला आहे. तुम्ही समाधानी आहात? हो हो. ताई, पूर्णपणे. आपल्या समाजामध्ये किंवा गावामध्ये आजूबाजूला असे जे पेशंट आहे की ज्यांना हा त्रास आहे डोकं दुखण्याचा, तर यांनी हे औषध वापरायला पाहिजे का? नक्की वापरायला पाहिजे. वापरायला 100% पाहिजे. वापरायला पाहिजे. बरोबर आहे. पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि रिझल्ट पण बेस्ट देते. बेस्ट देते. बाकी औषधापेक्षा चांगला आहे रिझल्ट. असे तुम्ही बरेच रिझल्ट घेतलेले आहे, बरोबर आहे? हो हो हो. हो. तर धन्यवाद तुमचा वेळ दिला आणि माहिती दिल्याबद्दल.